लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज. आदिती तटकरे यांची मोठी घोषणा. सरकारने घेतला मोठा निर्णय. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकार 1,500 रुपये जमा करत आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-KYC बंधनकारक करण्यात आली होती. ई-KYCची मुदत संपल्यानंतर देखील अनेक महिलांनी ई-KYC न केल्यामुळे आता त्यांचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे काही महिलांनी KYC केली, मात्र त्यामध्ये काही चुका झाल्यामुळे त्यांचा देखील हप्ता बंद करण्यात आलेला आहे. आता ज्या महिलांनी KYC केली मात्र काही चुका झाल्याने त्यांचा हप्ता बंद झाला आहे अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आदिती तटकरे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. ज्या योजनेसाठी पात्र असलेल्या ज्या लाभार्थी महिलांनी ई-KYC केली आहे मात्र त्यामध्ये काही चुका झाल्यामुळे त्यांचे पैसे बंद झालेत अशा महिलांना आता पुन्हा एकदा आपल्या ई-KYCमध्ये दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. 31 मार्च 2026 पर्यंत लाभार्थी महिला ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ई-KYC दुरुस्ती करू शकणार आहेत. याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.